भंडारा जिल्हा रुग्णालयातील फायर अलार्म बंद आहे। फायर ऑडिट वेळी लक्षात आलेला आहे हा प्रकार। 2021च्या दुर्घटनेनंतर सुधारणा झालेली आहे का? तर सुधारणा झालेली नाहीये। रुग्णालय प्रशासनाचा हा निष्काळजीपणा समोर आलाय। दुर्घटना घडली तर आता जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। अमरावतीमधील स्त्री रुग्णालयामध्ये आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला, तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा 2021 मध्ये आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर प्रशासनाने रुग्णालयाचा फायर ऑडिट केलं होतं। मात्र आता आजच्या घडीला शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली असता फायर अलार्म बंद अवस्थेमध्ये होता। जर एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। पाहूयात। आज अमरावतीमध्ये महिला रुग्णालयाला आग लागून त्या ठिकाणी 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये देखील 2021ला आग लागलेली होती आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने फायर ऑडिटचे निर्देश दिले होते आणि त्याची रिॲलिटी चेक करण्याकरता आज आपण भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय महाविद्यालय या ठिकाणी आलेलो आपण पाहू शकतो। या ठिकाणी फायर अलार्म हा संपूर्ण बंद आहे, त्याचा प्लगही लागलेला आणि बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत 2021ला जी घटना घडली त्यामुळे जवळपास 10 बालकांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर प्रशासनाने त्याचा धसका घेऊन सगळ्या ऑडिट करण्यात आले होते। फायर सेफ्टी ऑडिटसुद्धा करण्यात आले। रुग्णालय प्रशासनाने नवीन फायर सेफ्टी अलार्म बसवण्यात आलेले होते। मात्र आता अलार्मची परिस्थिती अक्षरशः बंद आहे, त्या ठिकाणी प्लगसुद्धा लागले। त्यामुळे रुग्णालयामध्ये आग लागल्यानंतर खरंच याची माहिती प्रशासनाला होणार काय हा खरा ह्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे कुठंतरी 2021च्या घटनेनंतरही अजूनही रुग्णालय प्रशासनाने याची शीख घेतली नाही। त्यामुळे आग लागून जर एखादी अजून अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रवीण तांडेकर, जी 24 तास, भंडारा।